नाशिकमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी घडामोड. उदय सांगळे, सुनीता चारोस्करांची पक्षातून हकालपट्टी. दिंडोरी मतदारसंघातून लढवली होती विधानसभा निवडणूक. विधानसभेच्या वेळी माझ्या मतदारसंघात बंडखोरांवर कारवाई न करता पदाच्या रूपात छापासकी. बंडखोरांना पक्षात घेण्यावरून किशोर पाटलांची भाजपवर टीका. नागपूरमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध पण कुशल मानव संसाधनाचा मोठा तुटवडा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य. पुण्यातील जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होणार. जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर उद्यापासून सुरू होणार. मोहोळ आणि धंगेकर यांच्या वादानंतर अखेर हे बोर्डिंग सुरू होणार. ठाकरेंच्या शिवसेनेची आज बैठक. मुंबईतील आमदार खासदारांची बैठक. शिवसेना भवनात थोड्याच वेळात सुरू होणार बैठक. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार. रायगडच्या कर्जतमध्ये महायुतीत फूट. अजितदादांची राष्ट्रवादी आणि उभाटा एकत्र येणार. स्थानिक पातळीवरील नेत्यांनी घेतला निर्णय. महायुतीतील घटक पक्षात नवा वाद उफाळण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूर विमानतळावर. माध्यमांशी त्यांनी बोलणं टाळलं. पत्रकारांनी उद्धव ठाकरेंबाबत विचारलेल्या प्रश्नाला शिंदेंनी दिल्या कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा. कार्तिकी वारीनिमित्त पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी. विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी 7 लाख भाविक पंढरपुरात दाखल. पंढरपुरात विठू नामाचा गजर. हिंगोलीच्या नरसी नामदेव नगरीत भाविकांच्या उपस्थितीत भव्य दीपोत्सव साजरा. नामदेव महाराजांच्या जन्मतिथी आणि कार्तिकी एकादशी निमित्त सोहळा. विद्युत रोषणाई, फुलं आणि दीप प्रज्वलित करून आकर्षक सजावट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले संत पूजन. राज्यातील सकल संत वंशज फडकरी, ज्येष्ठ कीर्तनकार यांची विशेष उपस्थिती. विठुरायाच्या शासकीय महापूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतजनांच्या भेटीला. कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरमध्ये 7 लाख भाविक दाखल. पंढरीत सर्वत्र हरिनामाचा जयघोष सुरू आहे. मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा नदी, वाळवंट या ठिकाणी भक्तांची मांदियाळी. कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात फुलांची सजावट. पंढरपुरात कार्तिकी एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहात. दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी. कार्तिकी एकादशीची महापूजा एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार. नांदेडच्या वालेगावकर या दाम्पत्याला वारकरी होण्याचा मान. पंढरीत सर्वत्र हरिनामाचा जयघोष सुरू. मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा नदी, वाळवंट या ठिकाणी भक्तांची मांदियाळी. कार्तिकी एकादशी निमित्त मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट देखील करण्यात आली. प्रथमच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महापूजा करण्याची संधी मिळाली. कार्तिकी एकादशी निमित्त आज मंदिरात आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून 7 लाख भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल झाले. पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट. सजावटीसाठी 5 टन देशी विदेशी फुलांचा वापर. अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सलग 4थ्यांदा निवड. निवडणुकीत पवार यांचे नेतृत्व पुन्हा अधोरेखित. क्रीडा पायाभूत सुविधा, खेळाडू कल्याण आणि पारदर्शकतेसाठी ते पुढील 2 वर्ष काम करतील. अखेर महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक बिनविरोध. नितीन गडकरी आणि प्रफुल्ल पटेलांची मध्यस्थीला यश. तर 2 वर्षांसाठी अजित पवार तर पुढचे 2 वर्ष केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ असणार अध्यक्ष. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दिल्लीतून हल्ली सूत्र. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उद्यापासून सलग 5 दिवस बैठका. आगामी स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक. 3 ते 7 नोव्हेंबरला मुंबईतील वरळी डोम येथे बैठकीचं आयोजन. बीडचे आमदार सुरेश धस यांनी त्यांच्या वागणुकीत सुधारणा करावी. आमदारांनी तक्रारी वाढवायच्या, खरं तर का दूर करायच्या. आम्ही त्यांच्याविषयी एकही शब्द वाईट बोललो नाहीत. माजी आमदार भीमराव धोंडे यांचं धस यांना प्रत्युत्तर. मंत्री भरत गोगावलेंना सुनील तटकरेंकडून दे धक्का. महाड विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. गोगावलेंच्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे जोरदार शक्ती प्रदर्शन. उमरग्यात बॅनरबाजीतून भाजपमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर. जिल्हा उपाध्यक्षाच्या वाढदिवसाच्या बॅनरवर ठराविक फोटो लावल्यानं गटबाजीची चर्चा. नवीन विरुद्ध जुने संघर्ष कायम.
पुन्हा मुंबई महानगरपालिकेवर महापौर होऊ दे उद्धव ठाकरे यांचं गारहाणं. संघर्ष म्हटलं की मराठी माणूस मागे हटत नाही, ठाकरे यांचं वक्तव्य. जरांगेंनी घेतली महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. डॉक्टर मुंडे आत्महत्या प्रकरणी एसआयटी गठीत करावी, जरांगेंचा सीएमच्या ओएसडीशी संवाद. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी राज आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली. मुंबई आणि मराठीसाठी काय केलं, एकतरी काम दाखवावं असं आव्हान अमित साटम यांनी केलंय. रावसाहेब दानवेंच्या नातवावर फसवणुकीचा गुन्हा दाखल. नातू शिवम पाटीलसह 8 जणांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती. नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तर कंपनीच्या शेअरमध्ये भागीदारी करून फसवल्याचा आरोप. आम आदमी पक्षाचे कुर्ला विधानसभा नेते राजू थोरात यांचे ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. उद्धव ठाकरेंच्या हस्ते राजू थोरात यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा देखील पक्षप्रवेश. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मतदारसंघाचे भाजपाचे आमदार केवलराम काळे यांची नाशिकच्या आदिवासी विकास महामंडळ संचालकपदी निवड करण्यात आली. यावेळी आमदार काळे यांचं आदिवासी शेतकऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आलं. अमरावती जिल्ह्यात 10,000 बोगस मतदार याद्यांमध्ये घोटाळा करून हे सरकार सत्तेत. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा पराभव सत्ताधाऱ्यांना दिसत होता. अनिल देशमुख यांचा पत्रकार परिषदेतून सत्ताधाऱ्यांवर आरोप. कोल्हापुरातील कॉम्रेड उदय नारकर यांना जीवे मारण्याची धमकी. घरात घुसून तुम्हाला मारू अशा पद्धतीची धमकी मिळाली. अज्ञात व्यक्तीची फोनवरून धमकी. कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. काँग्रेसला भाजपमध्ये प्रवेश नाही, त्यांना पक्षात घेऊन पक्ष संपवायचा नाही. सार्वत्रिक निवडणुकांबाबत सुजय विखे यांची प्रतिक्रिया. भाजपच्या मूक मोर्चाच्या आयोजकावर गुन्हा दाखल. अनधिकृत मोर्चा काढल्यामुळे गुन्हा दाखल. बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती. आमदार बालाजी कल्याणकर यांनी जेवण सोडलं. 3.5 वर्षांपूर्वीच्या बंडखोरीचा गौप्यस्फोट. मंत्री शिरसाट यांनी सांगितला बंडखोरीचा किस्सा. अकोल्यातील शिरल्याच्या मामा भाच्यानं घडवला इतिहास. एकाच वेळी दोघंही झाले क्लास 1 अधिकारी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दोघांना यश. गडचिरोलीत दुचाकीनं प्रवास करत सीईओ सुहास गाडेंनी गाठले दुर्गम गाव. मुलचेरा तालुक्यातील अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल गावांना थेट खरं तर भेट दिलेली आहे. राबविलेल्या योजनांची केली तपासणी. फलटण आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र एसआयटी स्थापन करून निपक्षपातीपणे खरं तर तपास करण्याचे आदेश द्यावेत. डॉक्टर संपदा मुंडे यांच्या भावाची आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नियुक्तीनंतर प्रतिक्रिया. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक रस्ते पावसाळ्यात खराब. खड्ड्यांमध्ये वाहनं फसत असल्यानं सामान्य प्रवाशांना मनस्ताप. रस्त्याची तातडीनं दुरुस्ती न केल्यास आंदोलन करण्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा इशारा. भाईंदरमध्ये श्रीमद भगवत कथा महोत्सवाला भाविकांची मोठी गर्दी. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी कलश यात्रेचं आयोजन. हजारो महिलांनी पारंपरिक वेशभूषेत आणि भक्तिभावानं काढली शोभायात्रा. तुलसी विवाहाच्या निमित्तानं सिंधुदुर्गात बाजारपेठांमध्ये गर्दी. विवाहासाठी लागणाऱ्या साहित्यांनी बाजारपेठ सजली. धार्मिक परंपरेनुसार आजपासून लग्न सराईचाही शुभारंभ होणार. पुण्यातील गुळुंचे गावात भाविकांनी अनुभवला काटेबारसचा थरार. 300 वर्षांपेक्षाही अधिक काळांपासूनची परंपरा. बाभळीच्या काट्यांचा ढिगाऱ्यात भक्तांचे लोटांगण, तर काटेबारस यात्रा उत्साहात पार. परभणीच्या ब्राह्मण गावात दीपस्तंभ प्रतिष्ठानतर्फे आरोग्य शिबिर संपन्न. विविध आजारांवर तपासणी आणि निदान. शिबिराच्या माध्यमातून आरोग्य जनजागृती करण्याचा प्रतिष्ठानचा प्रयत्न. स्थानिकांकडून कौतुक असतं. महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी बाह्य रुग्ण विभाग 7 ते 13 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवला जाणार. इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अनंत मुळे यांची माहिती. शिर्डीत साई दरबारी कार्तिकी एकादशी निमित्तानं साईंना तुळशी माळेचा शृंगार. तर साई प्रसादालयात भाविकांना 10 टन खिचडीचा महाप्रसाद. बेकायदेशीर रस्ता रुंदीकरणाविरोधात 200 शेतकऱ्यांची उच्च न्यायालयात धाव. छत्रपती संभाजीनगरात भूसंपादन न करता मावेजा न देता खरं तर रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात. मोबदला देऊन पुढील काम करण्याची मागणी. पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. मुळामुठा नदीपात्रात उतरून आंदोलन. गावातील विविध मागण्यांसाठी लक्षवेधी आंदोलन.
पुणे पोलीस आयुक्तालयातून बनावट आयपीएस अधिकाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात. आरोपी सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील रहिवासी. कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम रखडले. 4 नोव्हेंबरपासून कलाकार निषेध आंदोलन करणार. 1 तास कलाविष्कार सादर करत निषेध करणार. कलाविष्कार सादर करत महापालिकेचा करणार निषेध. ठाण्यात होतंय मोठं बिझनेस हब. तब्बल 176 गावांचा होणार कायापालट. लवकरच ग्रोथ सेंटरही उभारणार. रोहित आर्यावरील गोळीबार प्रकरणात गोळीबार करण्याचा निर्णय परिस्थिती पाहून. एपीआय अमोल वाघमारे यांची जबाबात माहिती. मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसचा 50वा वाढदिवस खरंतर साजरा करण्यात आलेला आहे. भल्या पहाटे रेल्वे कर्मचाऱ्यांनी केक कापून केलं सेलिब्रेशन. फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी तपासाची सूत्र एसआयटीकडे. सायबरकडून डेटाची तपासणी. यवतमाळमध्ये शिवभोजन थाळीचा निधी रखडला. 45 शिवभोजन केंद्र संचालक आर्थिक संकटात. स्वखर्चातून उसनवारी घेत केंद्र चालवण्याची वेळ. वायू प्रदूषण हे सायलेंट महामारी. कोरोनापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू. एम्सचे माजी संचालक रणदीप गुलेरिया यांची माहिती. आणखी 4 जण वंदे भारत रेल्वेच्या ताफ्यात. 4 वंदे भारतमुळे कर्नाटक, केरळ, दिल्लीतील जनतेला होणार फायदा. दिल्लीतले प्रदूषण जीवघेणं ठरले. वर्षभरात 17,000 लोकांचा मृत्यू. 1 जुलैपर्यंतच्या यादीत नाव असेल तरच मतदान. राज्य निवडणूक आयोगाचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र. पालिकेनं म्हाडाचे 13 वर्षात 130 कोटी रुपये थकवलेत. पालिकेनं उपकाराची खरंतर रक्कम म्हाडाला दिलेली नाही. दक्षिण मुंबईत सुमारे 13,000 उपकर प्राप्त इमारती. छत्रपती संभाजीनगरातील एमबीबीएस विद्यार्थी अपघाती मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून 76,70,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर. वारसांना 76.70 लाखांची वाढीव भरपाई. नवी मुंबईत एनआरआय पोलीस ठाण्याच्या वतीनं एकता दौड वॉकथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत सुमारे 750 नागरिक वॉकथॉनमध्ये सहभागी. पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. मुळा मुठा नदीपात्रात उतरून आंदोलन. गावातील विविध मागण्यांसाठी लक्षवेधी आंदोलन. प्रकाश आंबेडकर व सुजात आंबेडकर यांच्या विरोधात अपमानास्पद पोस्ट. फेसबुक पेजवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज महिला वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार. पावसामुळे आजच सामना होणार की नाही यात संभ्रम होता. मात्र आता सामन्याला सुरुवात झाली. मुसळधार पावसानं चंद्रपूरला झोडपलं. अनेक पिकांचं नुकसान. अतिवृष्टीचे पंचनामे प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा जोरदार पावसानं झोडपल्यानं शेतकरी हवालदिल. बुलढाण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. शेतीचं नुकसान. शेतकरी पुन्हा संकटात. सरसकट नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अवकाळी पावसामुळे महाबळेश्वरमधील प्रतापगड चतुरबेट भागातील भात शेतीचं नुकसान. भात शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल. तर महाबळेश्वर पश्चिम भागातील नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याची मागणी. रत्नागिरी जिल्ह्यात पावसामुळे भात शेती पाण्याखालील. राजापूर, लांजा, रत्नागिरी, गुहागर, संगमेश्वर भागात शेतीचं मोठं नुकसान. हातातोंडाशी आलेल्या पिकाचं नुकसान पाहून बळीराजा चिंतेत. अवकाळी पावसामुळे महाबळेश्वरमधील प्रतापगड चतुरबेट भागातील भात शेतीचं प्रचंड नुकसान. वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू असताना शेतकऱ्यांसमोर नव्या आर्थिक अडचणी उभ्या. रासायनिक मिश्र खतांच्या दरात प्रतिबॅग 50 ते 100 रुपयांनी वाढल्यानं रब्बीचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता. अतिवृष्टीमुळे वाशिम जिल्ह्यातील पारंपरिक पिकांचं नुकसान. पाऊस आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यानं पिकांचं नुकसान. तर अतिवृष्टी, पाण्याचा ताण आणि रोगराई या तिहेरी संकटामुळे यंदा पिकांचा खर्च निघणंही शेतकऱ्यांना कठीण. चंद्रपूर जिल्ह्यात हमीभाव केंद्र बंद असल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची घोर निराशा. राज्य शासनानं तात्काळ दखल घ्यावी, शेतकऱ्यांची मागणी. सिंधुदुर्गातील सावंतवाडी कोलगाव येथे मद्यधुंद कार चालकाची दुचाकीला धडक. महिला गंभीर जखमी. पालघरच्या जव्हार मोखाडा ग्रामीण भागात आरोग्य सुविधेचा बोजवारा. रुग्णांसाठी असलेल्या
बेडवर श्वान झोपतानाचा व्हिडिओ समोर, तर नागरिकांकडून रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त. पुण्यातील बर्न गार्डन मेट्रो स्टेशनजवळ भीषण अपघात, 2 जणांचा जागीच मृत्यू तर 1 जण जखमी. पहाटे 5 वाजता अपघात झाल्याची माहिती. भरधाव कार मेट्रो स्टेशनच्या खाली पिलरला धडकल्याची माहिती. तरुणांनी मद्यप्राशन केलं का याचा तपास सुरू आहे. 3 पाणी जुगार अड्ड्यावरील आरोपींवरील कारवाई टाळण्यासाठी 70,000ची लाच घेताना 1 जण जाळ्यात. पोलीस आणि इस्मावर हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा, तर कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. छत्रपती संभाजीनगरच्या अंजण डोह शिवारात वैयक्तिक वादातून 51 वर्षीय महिलेची हत्या. कानदुखीसाठी रुग्णालयात गेलेल्या महिलेचा मृतदेह दुसऱ्या दिवशी रस्त्याच्या कडेला आढळलाय. धारदार शस्त्रानं हत्या करणारा आरोपी अटकेत. परभणीत महिलांच्या पर्स हिसकावणाऱ्या 2 अल्पवयीन बालकांना नालनपेठ पोलिसांनी पकडले. मोबाईल, रोकड आणि वाहनासह एकूण 1,33,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. कोल्हापूरच्या लक्षतीर्थ वसाहतीत बांधकामावरून वाद आणि दगडफेक, दाम्पत्यासह मुलगी जखमी. उपचारासाठी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची लक्ष्मीपुरी पोलिसांकडून दखल. हिंगोलीत अवैध वाळू बंद करण्याचे निवेदन देणारा, खरं तर तोच वाळू माफिया निघालेला आहे. जिल्हाधिकाऱ्याला तक्रार देणाऱ्याला अवैध वाळू वाहतूक करताना पकडलेला आहे. वाळूचे 2 टिप्पर जप्त करण्यात आले. महसूल विभागाची मोठी कारवाई. ठाण्यात नव्या कपड्याच्या आड गुटख्याची तस्करी. वाहतूक विभागाच्या तपासणी दरम्यान संशयास्पद माल निदर्शनास आलाय. तब्बल 58,12,000चा साठा कासार वडवली पोलिसांकडून जप्त करण्यात आला. आरोपीला 5 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी. चंद्रपूरच्या मूलमार्ग लोहारा येथील हॉटेल ताडोबा अतिथी मधील कुंटणखान्यावर धाड टाकत महिलेची सुटका. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई. लकी उर्फ लक्ष्मण रामसिंग शर्मा नावाचा आरोपी अटकेत. 140 रुपयाची लाच स्वीकारताना दोघांना अटक. चंद्रपुरात 2 मुद्रांक विक्रेत्यांना शासकीय शुल्कासह अतिरिक्त 140 रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाकडून अटक करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावलं. छत्रपती संभाजीनगरमधील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. 10 ते 12 महिलांकडून 1 कुटुंबाला घरात शिरून मारहाण. बीडच्या केज तालुक्यातील नांदूर घाट येथील घटना. जागेच्या वादातून मारहाण केल्याची माहिती, तर घरातील साहित्याची देखील तोडफोड. बीडच्या गेवराईत 1,37,00,000चा गांजा जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. जगलंबा पोलीस स्टेशनच्या हद्दीत 8 दिवसात दुसरी कारवाई. अमरावतीत पोलिसांच्या मारहाणीत एका आरोपीचा मृत्यू. ठाणेदारांसह 9 पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल. अमरावतीतील चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यातील घटना. पुणे गणेश काळे हत्या प्रकरणातील दुसरा व्हिडिओ समोर. बोगदेव घाट रस्त्यावरील पेट्रोल पंप समोर गोळीबार. छत्रपती संभाजीनगरमध्ये नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घातल्याची घटना समोर आली. एका आंतरराष्ट्रीय बोगस कॉल सेंटरनं नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घातलाय. तर या प्रकरणात अहमदाबादच्या 22 वर्षीय राजवीर वर्मा या खरं तर मुख्य मास्टरमाइंड असल्याचं उघड झालंय. पिंपरी चिंचवडमध्ये प्रेयसीवर प्रियकरानं हल्ला केल्याची माहिती आहे. प्रेयसीचा दुसऱ्यासोबत संबंध असल्याच्या संशयानं हल्ला. प्रियकरानं मित्राच्या मदतीनं चॉपरनं वार केलेले आहेत. तर प्रेयसी गंभीर जखमी. खासगी रुग्णालयात तरुणीवर उपचार सुरू. सोलापूरच्या दागिन्यांच्या दुकानात दरोड्याचा प्रयत्न. विजापूर रोडवरील घटना. फिल्मी स्टाईल दरोड्याचा प्रयत्न, तर दुकान मालक कर्मचाऱ्यांना धमकावत सोने लुटण्याचा प्रयत्न. ओटीपी मेसेजचा भडीमार करून मोबाईल हॅक. 1.97 लाखांची फसवणूक. छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरातील घटना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.